आपण आज मुगाच्या डाळीचा शिरा किंवा हलवा म्हणतो आपण, ते बनवणार आहोत नैवेद्यासाठी। त्यासाठी मी डाळ जरा पुसून घेतली ओलसर कपड्याने। आता ती मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि जाडसर वाटून घेते। तर बघा मी अशी जाडसरच वाटून घेतली, जरा जाड रवा कसा असो त्या पद्धतीने। गॅसवर मी पॅन ठेवला आहे बघा आणि साजूक तूप घेतलं आहे। एवढं साजूक तूप टाकते आणि त्यावर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवली आणि त्यावर ही मूग डाळ भरड करून घेतली, ती टाकून घेते आणि चांगली अशी मिक्स करून घेते, हलवून घेते चांगली। 3 वाटे मी गाईचं दूध घेतलं। आता दुसऱ्या बाजूला हे गरम करायला ठेवते। घेतलं बघा, बदाम, काजू आणि किसमिस हे याच्यात टाकते आणि मिक्स करून जवळ 10 मिनटं झालेत, मी परतून घेते। आता दूध गरम चांगलं झालं आहे, मी त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकते आणि मिक्स करून घेते। बघा मी अगदी थोडं मीठ घेतलं आहे। गोडाचा पदार्थ असलं मीठ टाकल्यावर त्याची चव आणखी वाढते। आता बघा मी गूळ घेतला आहे अर्धी वाटी। आपल्या आवडीनुसार गूळ घ्यायचा, आपल्याला कितपत गोड लागते त्यानुसार गूळ घ्यायचा। आता हा गूळ टाकून मिक्स करून घेते। थोडं मी तूप घालते, तर मी खाली उतरून घेते। असा मी मूग डाळीचा शिरा म्हणा किंवा हलवा म्हणा बनवून घेतला, पण याच्यात वेलची पावडर टाकताना तो माझ्याकडनं स्किप झाला, त्याबद्दल सॉरी। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।